ह्या बातमीचे प्रायोजक आनंद रसपानगृह, ऊसाचे ताजे व शुद्ध पौष्टिक रस. आनंद रसपानगृह, जिल्हा परिषद आंदोलन गेट, सोलापूर येथे. एकदा नक्की भेट द्या. साहेब मी राजेसाहेब मदारसाहेब चिपरबन, मी चांद मिस्त्रीचं भाऊ आहे. मी चौथा नंबर भाऊ आहे. आमच्या जागेवर आम्ही गेल्यावर साहेब मी स्वतः गेलो. आमच्या जागेवर तुम्ही असं कशाला करायला म्हणून, तर मला रॉडने मारले डोक्यावर. माझा फोटो पण आहे. राजू फिरंगे आणि विलास फिरंगे शेजारीमध्ये राहतो आम्ही 20-30 वर्षांनी. विचारला गेलो कशाला बाबा आमच्या जागेवर कशाला हे करायला, तू 3 महिने आम्ही राहिलो, तू आम्हाला मोजणी करून दिला. राजू फिरंगे जे रिक्षा चालवत आहे तिनेच मोजणी करून दिला. व तुमच्या 2.5 फूट जागा आहे, माझ्या जागा आहे म्हणून मोजणी करून देऊन. आणि 3 महिन्यानंतर रमजानच्या महिन्यामध्ये 23 रमजानला आम्ही उपास असतो. आम्ही काय करू शकत नाही त्या हिशोबामध्ये 7 दिवसामध्ये आमचं सण होतं. आम्ही तयारीमध्ये होतो. तरी पण तिने बायाला आणले, बाहेर गुंडेगिरी बाया. कलेक्टर साहेब बघा सगळं तुम्हाला फोटो आहे, व्हिडिओ आहे, सगळं आहे आमच्याकडं. काय आम्ही खोटं सांगत नाही. आम्ही बाबासाहेबांना मानतो. बाबासाहेब असं कुठं सांगितलं नाही तुम्ही कोणची जागेवर जाऊन माझा झेंडा लावून मला बदनाम करा म्हणून सांगितलं नाही. आम्ही बी छपरबंद मागासवर्गीमध्ये येतो. आम्ही पण असं कोण शिकवलं नाही. आम्ही पण कळतंय. आम्ही बी जय भीम म्हणून आम्ही पण आलेला होतो. पण असे अन्याय ते आम्ही बाबासाहेब रॉंग करत नाही, पण लोक रॉंग करतात. आणि ते नाव कोणाचं होते? बाबासाहेबांचं होते. असं शिकवलं आहे का कुठं? कोणत्या कास्टमध्ये असं शिकवलं नाही की काय पण करून कलेक्टर साहेब आम्हाला न्याय द्या. बघा मी टेम्पो चालवते, यांनी बिगारी काम करते, हे आम्हाला होत नाही साहेब. हे आम्ही रोज 400-500 रुपये तोंड बघितलं तर आमच्या लेकरा बाळामध्ये तोंडामध्ये काहीतरी काय अन्न पडतंय. हे सोडून आम्हाला बसायचं होते. आम्हाला कंटाळून येऊन साहेब आम्ही काय जर करून घेतलं तर जबाबदार तुमच्या बघा कलेक्टर साहेब. आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, काय पण करून बघा साहेब. तुम्ही आमची साईड घेऊ नका. पेपर बघा, डॉक्युमेंट्स बघा सगळं. आमच्याकडं 3 टॅक्स पोती आहे. जे विकणार त्याच्या बापाची आहे आणि त्याच्या मुलगाची आहे आणि आमच्या भावाची आहे आणि जाहीर नोटीस आहे आणि पेपर नोटीस आहे. सगळं बघून सगळं करून आम्ही घेतलेलं आहे. आम्हाला कोणतं पैगंबर सांगितलं नाही, कोणतं बाबा आंबेडकर सांगितलं नाही. कुणाला अन्याय करून पोट भरून घ्या साहेब. तुम्ही सगळं पेपर इन्क्वायरी करा, मग अन्याय हे द्या, फैसला करा. आम्ही सांगत नाही आमच्यातर्फे तुम्ही फैसला करून सांगत नाही तुम्हाला. पेपर बघा सगळंच आहे. 3 महिने आम्ही तिकडे राहायला होतो. आम्ही सगळं आमच्यावर उलटं अटॅसिटी केलं. कशासाठी? 6 जणांवर कशासाठी? आमच्या बायाला बघा साहेब, तुम्ही बुरका घालून बसत आहे, आम्ही नमाज पडतो. आम्हाला गोष्ट करायला नाही. तुम्हाला बघायला साहेब तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. आम्हाला गोष्ट करायला येतले, मग आम्ही शिवाय दिलं काय साहेब? ह्याच्यावर जरा तुम्ही सर्च करायचं आहे. कलेक्टर साहेब तुम्हाला विनंती आहे, हात जोडून आमच्या लेकराबालचं तोंड बघा, आमच्या बायकांचं आमचं तोंड बघा. आम्हाला होत नाही साहेब. काय पण करून आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. आम्हाला न्याय द्यायचा आहे. नाही द्या बघा, रावडाने मारले तुम्हाला आणि माझा मोबाईल पण काढून घेतले, त्याची पावती पण आहे माझ्याकडे. सगळं काढून घेतले माझं. काय पण करू नाही. कलेक्टर साहेब आम्हाला विनंती आहे, आम्हाला न्याय द्या. बघायचं तुम्हाला भेटायचं आहे. काय पण करून आम्हाला फायदा आहे. सगळं पेपर बघा तुम्ही. आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, त्यांच्याकडे काहीच नाही. त्यांच्याकडे खरं असलं तर त्यांना आमच्याकडनं आणि बाबासाहेब आंबेडकरनं सप्रेम भेट देतो आम्ही. पण अन्याय नाही. करेक्ट टू करेक्ट. जे 64 एकरचा मालक पण आमच्याकडे आहे आणि जे विकणारा मालक पण आमच्याकडे आहे. सगळे A to Z घेतलेला मालक पण आमच्याकडे आहे. सगळे A to Z सगळं केलेलं आहे आम्हाला. तुम्ही सगळं बघून नाही द्या कलेक्टर साहेब, तुम्हाला विनंती आहे. माझं नाव मामुशेद मदारसाहेब. मी 2 नंबर झोपडपट्टीमध्ये राहतो. माझा भाऊ चांद मदारसाहेब चिपरबन. 2 नंबरमध्ये आम्ही जागा घेतला होती. तिथं शेजारी राजू विलास फिरंगे, विलास फिरंगे हे तिथे शेजारी राहत होते. त्याने येऊन आमच्यावर बाहेरनं बाया आणून आमच्यावर अन्याय केले. आमचे घरातलं सगळं सामान वगैरे बाहेर फेकले. आमची तिथं कार आहे, म्हणजे गाडी आहे, ते गाडी तोडफोड केली सगळी. सगळं बघा सर, तिथे हिरोमध्ये फोटो आहे. बाबासाहेबाचे झेंडे लावले तिथं. सर आम्ही बाबासाहेबाला मानणार नाही का? बाबासाहेब त्यांनाच अधिकार दिले का? बाबासाहेब आम्हाला अधिकार नाही केले का? आम्ही बाबासाहेबाला मानतो. आम्ही काय हे आहे का साहेब? आम्ही बाबासाहेबाची संविधानावर चालणार आहे. हे बाबासाहेबाचे झेंडे लावून बाबासाहेबाच्या नावावर हे करून आम्हाला हे करायला इच्छित की आम्ही असं वाटतं की हे बाबासाहेबाचे लोक असं नाही. आम्ही बाबासाहेब आम्हाला पण संविधान दिले, आम्हाला पण हे केले की. सर आम्हाला एवढं रिक्वेस्ट आहे की सर आम्ही लेकरं बाळा एवढं हे सर
आम्हाला मारून करून माझ्या भावाला मारले, माझ्या भाच्याला मारले. तर माझ्याला एवढं निवेदन आहे, तर आम्हाला न्याय द्या. तर त्यांची बी कागदपत्र चेक करा, अजून आमचे बी कागदपत्र चेक करा. साहेब, जिल्हाधिकारी साहेब, मला तिथं बोलून घ्या, त्यांना पण बोलून घ्या. आमचे सगळं कागदपत्र वगैरे चेक करा साहेब. साहेब, एवढं निवेदन आहे साहेब तुम्हाला, तुमचे हात जोडतो. सगळं साहेब, आमचे लेकरं बाळा आहेत साहेब, माफ करा. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.